सौ बार काशी एक बार मार्कंडेय ऋषी असे धार्मिक दृष्ट्या म्हटले जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडेय पर्वतावर आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या निमित्त होणारा यात्रोत्सव प्रशासनाने असुरक्षित मार्ग व गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने यात्रोत्सवास बंदी केल्याने भाविकांनी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पहिल्या पायरीवरील मंदिरातच पूजाविधी करत मार्कंडेय ऋषीचे दर्शन घेतले। सोमवती अमावस्याच्या शेकडो वर्षांची परंपरा तसेच हजारो भाविकांची अखंडपणे सुरू असलेले मार्कंडेय वारी खंडित होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडासमोरच मार्कंडेय पर्वत आहे। मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषींचे जागृत देवस्थान असून सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय ऋषींच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येक सोमवती अमावस्येस नाशिक, धुळे जिल्ह्यासह गुजरात राज्यातूनही लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते। तसेच मार्कंडेय ऋषींच्या दर्शनानंतर भाविकांनी सप्तशृंगी निवासिनी भगवतीच्या दर्शनाची परंपरा आहे। दरम्यान गुरुवार दिनांक 12 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर काश्मीरी संखे यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या यात्रोत्सवाच्या आयोजनाबाबतचा दिलेल्या अहवालानुसार 3 वर्षांपूर्वी 17 जुलै 2023 रोजी सोमवती अमावस्या यात्रेवेळी शॉर्टकट व धोकेदायक मार्गावरून पर्वतावर जाणाऱ्या 2 भाविकांवर दगड गडबडत आल्याने जखमी झाले होते। तसेच इतर वेळीही अशा प्रकारच्या घटना झाल्याचं नमूद करून खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 16 फेब्रुवारी रोजीची सोमवती अमावस्येची यात्रेस बंदी घातली होती। दरम्यान आज पहाटे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यापूर्वी शेकडो भाविकांनी पर्वताची चढाई केली होती। मात्र सकाळी 9 वाजेनंतर वन विभाग व पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाल्यानंतर भाविकांना पर्वत चढाईस बंदी करण्यात आली। सकाळी मार्कंडेय पर्वतावर नियमित पूजा विधी करणाऱ्या भाविकांना सोडण्यात आलं होतं। मात्र इतर सामान्य भाविकांनी पर्वताच्या पहिल्या पायरीजवळील मार्कंडेय ऋषींच्या मंदिरातच पूजा व दर्शन करून भाविकांना परतावे लागत होते। तर स्थानिक व नेहमीच्या भाविकांनी गमिनिकावाचा अवलंब करीत पोलीस बंदोबस्त असलेला मुख्य पायवाटा चुकवून इतर पर्यायी मार्गाने पर्वतावर चढाई करून पर्वतावरील मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले। मुळाने बारीत रस्त्याच्या दुतर्फा प्रसाद व पूजाविधी साहित्यांची दुकाने, खेळणी, हॉटेल आदींची दुकाने स्थानिक आदिवासी बांधव परिसरातील व्यावसायिकांनी थाटली होती। मात्र यात्रा बंदीमुळे भाविकांची तुरळक गर्दी असल्याने व्यवसायावर स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम झाल्याची स्थिती होती। कळवण तालुका व दिंडोरी तालुका या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या या ठिकाणी भरली जाते। मार्कंडेय ऋषी बनवते या ठिकाणी तरी म्हटलं हजर वेळकाची एक बार मार्कंडेय ऋषी अशा पद्धतीने सोमवती अमावस्या ही मार्कंडेय पर्वतावर भरली जाते। तरी आज शासनाने बंद केलेली आहे सोमवती अमावस्या। तरी या ठिकाणी भाविकांना विनंती आहे पहिल्या पायरीला दर्शन घ्यावा, शासनाच्या नियमाचं पालन करण्यात यावा ही माझी सर्व भाविकांना नम्र विनंती। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळीपणी।